प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आज ठरलं तर मगचा खूपच छान. थोडासाही स्किप करू नका. सायली विमलताईंना म्हणत असते, पूर्णाजी हसताना घरातलं वातावरण किती चांगलं होतं ना, पण हे बघा ना, सतत अस्मिताताईंना चिडवत असतात. विमल म्हणते, सायलीताई ते एकटे नाही आहेत, अश्विन दादा पण आहेत त्यांच्या मदतीला, ते मुद्दाम करतात हो. सायली म्हणते, हो पण मस्करीची कुस्करी व्हायला वेळ नाही लागत ना. विमल म्हणते, जाऊ द्या हो सायलीताई, भावा बहिणीमध्ये चालायचंच, तुम्ही नका काळजी करू. आता या दोघी जणी मसाला दूध देत आहेत सगळ्यांना आणि यांचं छान डिस्कशन सुरू आहे. म्हणजे फॅमिली टुगेदरनेस काय असतं ना हे कळतंय. अस्मिताला झोप येत असते तेव्हा कल्पनाताई आणि प्रतापराव तिला म्हणतात, अगं थांब ग, असं जागरण केल्याशिवाय कृष्ण जन्माष्टमी वाटत नाही ना. चैतन्य म्हणतो, जागरण करायला तर भारीच वाटतं आणि त्यात हे मसाला दूध, पण पूर्णाजी हे जागरण का करायचं असतं? पूर्णाजी म्हणते, अरे कृष्णाचं स्मरण करायचं असतं आज, त्याच्या अगाध लीला ऐकायच्या असतात. अर्जुन म्हणतो, वंडरफुल, आज कृष्णाच्या गोष्टी ऐकायच्यात ना, मला तर फार आवडतात. पूर्णाई म्हणतात, तू सुद्धा त्याच्यासारखाच होता बरं का खोडकर, तू खूप चोरून लोणी खायचंस लहानपणी. प्रतापराव म्हणतात, ए पूर्णाई, तू एखादी गोष्ट सांग ना ग, आज कुठली गोष्ट सांगशील? म्हणजे कृष्णाची. आता कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, आज मी सांगितली कृष्णाची गोष्ट तर चालेल का? पूर्णाई म्हणतात, अगं चालेल काय, धावेल, चला रे चला बसा, आज कल्पना गोष्ट सांगणार आहे. आणि सगळ्यांनी छान रिंगण केलंय, पण काय गोष्ट सांगितली आहे प्रेक्षकांनो, मला सुद्धा रडू आलं. इकडे नागराजचे मात्र धाबे दणाणलेत, त्यातनं राकेश त्याला आणखीन चिडवतोय, पप्पा आज ना काका कन्फर्म प्रतिमा आत्याला घेऊन येणार. आणि ती घरी आली की तिला कन्फर्म कळणारी की ती प्रिया तिची तन्वी नाहीच आहे. नागराज म्हणतो, गप्पा बसशील का, टेन्शननी जीव चाललाय माझा. तेवढ्यात रविराज आलेत. नागराज म्हणतो, काय झालं रे दादा, सापडली का वहिनी? कोणी काहीच बोलत नसतं. राकेश म्हणतो, अरे कोणी काहीतरी बोला, अगं आई तू तरी सांग. आता सुमन बोलते, नाही नव्हत्या तिथे बहिणी. प्रिया म्हणते, आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग नाही झाला. नागराज म्हणतो, अरे रे, खूप आशा होत्या रे आम्हाला. सुमन त्याला टोला मारते, तुम्हीच तर म्हणाला होतात आम्हाला निघताना वहिनी सापडणार नाही म्हणून. नागराज म्हणतो, अगं सुमन, घटकेत असं वाटलं आणि घटकेत तसं वाटलं, पण मनात तर आशा असतेच ना. अरे दादा, खरं सांगू का, खूप आशा ठेवायची भीती वाटते रे. रविराज म्हणतात, पण माझ्या मनातल्या आशा अपेक्षा तशाच राहणार आहे. सुमन म्हणते, हो माझ्याही. प्रतिमा वहिनी पनवेलमध्ये आहे हे तर नक्की झालंय. रविराज म्हणतात, हा शोध काही थांबणार नाही, तो चालूच राहील. राकेश म्हणतो, हो काका, आम्ही सगळे तुझी मदत करू. रविराज म्हणतात, बरं झोपा आता तुम्ही सगळे, रात्र खूप झाली. आता सुमनही देवाजवळ दिवा लावायला जाते आणि आता या तिघांचं डिस्कशन दाखवलंय. नागराज आता प्रियाला म्हणतो, असो सगळे रिपोर्ट दे, काय झालं सांग, तिथे तुला प्रतिमा वहिनी दिसल्या की नाही, का नाही दिसल्या, काय झालं सांग ना. प्रिया म्हणते, अरे नव्हती तिथे, तुमच्या या बावळट बायकोने कोणाला बघितलं कोणाच ठाऊक. राकेश म्हणतोय, बावळट काय म्हणतेस, माझी आई आहे ती, तू दीडशाणी असलीस म्हणजे सगळे तसेच आहेत का? नागराज म्हणतात, हे बघा, सुमनला डोकं नसेल पण डोळे मात्र नक्की आहेत. तिची नजर काही एवढी मोठी चूक नाही करणार, तिने बघितलेली बाई नक्की प्रतिमा असणार. प्रिया म्हणते, तुम्हीच हे आधीच उडवून लावत होतात ना. नागराज म्हणतोय, भलत्याच माणसाने दादाला संकेत दिला म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवेल का? नाही, मला मात्र आता टेन्शन आलंय. तो इन्स्पेक्टर पण म्हणाला त्याने प्रतिमा वहिनीला बघितलंय आणि आता सुमन सुद्धा. नाही नाही नाही, हा मात्र योगायोग असूच शकत नाही, ती बाई नक्की प्रतिमा वहिनी असणार आहे. कदाचित प्रतिमा वहिनी आपल्या जवळ येऊन पोहोचली सुद्धा असणार आहे. थोडक्यात काय, नागराजचे धाबे दणाणलेत. आता इकडे एक गोष्ट ऐका प्रेक्षकांनो. कल्पनाताई सांगतायत, कृष्णाला जन्म दिला देवकीने, पण यशोदेने मात्र सख्या आईसारखं प्रेम केलं. बाळकृष्ण अख्ख्या गोकुळाचा लाडका होता, पण मुलखाचा मस्तीखोर होता. लोणी चोरायचा, हंडी फोडायचा. तो त्याच्या खोड्यांनी गवळणींना अगदी बेजार करून टाकायचा. एक दिवशी ना गवळणी खूप वैतागल्या आणि त्या गाराणे घेऊन यशोदेकडे गेल्या. त्या म्हणाल्या, बाई गो, तुझ्या व्रात्य मुलाच्या खोड्यानं आम्हाला खूप त्रास देतात. त्या आमच्या गाई वासरं सोडतो आणि वरती वासरं सगळे त्यांच्या आईचं दूध पिऊन घेतात, मग आम्ही काय विकायचं? गवळणीच्या तक्रारी ऐकून यशोदा माता दुखावली गेली. तिला तिचा निरागस लेकराच्या तक्रारी सहन नाही झाल्या. त्या तिला ऐकवतच नव्हत्या. पण गवळणीच्या तक्रारी काही थांबेना. आणि प्रेक्षकांनो, इथे ना पूर्णाजीला खूप खजील झाल्यासारखं वाटतंय बरं का मनामध्ये. त्यांनी आतापर्यंत सायलीबद्दल जे जे काही वाईट अपशब्द बोललेत, म्हणजे आतापर्यंत पूर्णाजीने सतत सायलीबद्दल कंप्लेंटच केल्यात. म्हणजे मध्ये आधी जे काय गुलाबजामुनची टेस्ट त्यांनी घेतली तेव्हा त्यांचं मत बदललं होतं, पण नाही, पूर्णाजी तरीसुद्धा सतत सायलीला टोचून बोलत आल्यात. पूर्णाजींना आता कल्पनाताईंमुळे हे सगळं आठवतं. पूर्णाजीच नाही
तर प्रतापराव ते सुद्धा सगळ्या गोष्टी रिमेंबर करतायत की त्यांनी सायलीला किती टोमणे मारले आतापर्यंत. आणि अस्मिता सुद्धा बरं का, अस्मिताला सुद्धा आठवते की तिने सतत सायलीला घालून पाडून बोललंय. जशा जशा कल्पनाताई गोष्ट सांगत होत्या तशा तशा या सगळ्या आठवणी यांच्या जाग्या होत होत्या. कल्पनाताई पुढे सांगतात, मग गवळणी यशोदा मातेला म्हणाल्या, तू ना नेहमी कृष्णाचीच बाजू घेतेस. यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं. तिला असं वाटलं की ह्यांना माझ्या लेकरातला एकही गुण दिसत नाही का. आईचं मन असते, तिला नाही सहन झालं हे सगळं आणि मग तिने ठरवलं की श्रीकृष्णाला शिक्षा द्यायची. आणि इथे ना प्रेक्षकांनो, कल्पनाताईने सायलीला कशा प्रकारे डांबून ठेवलं ना तो दृश्य दाखवलाय त्यांनी. यशोदा माता आता चिडली आणि तिने रागारागाने श्रीकृष्णाला उखळाला बांधून ठेवलं. आणि सगळेच जण कल्पनाताईंकडे नुसते बघत राहताय प्रेक्षकांनो. त्यांनी सायलीला कशा प्रकारे वर खोलीत डांबवलं म्हणजे कोंडून ठेवलं ना ते सगळं ह्यांना आता आठवतंय. आणि आता सायलीला पण ते सगळं आठवलंय. अर्जुन, चैतन्य सगळेच जण रडायला लागलेत आता. म्हणजे नकळत प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आलेत. आता कल्पनाताई पुढे सांगतात, तिला तिच्या लेकराला डांबून ठेवताना खूप त्रास होत होता. यशोदा गवळणीकडे आली आणि म्हणाली, बायांनो आता माझं बाळ तुम्हाला त्रास देणार नाही हं. पण यशोदेचं मन मात्र तिला सारखं खात होतं की जगातल्या कुठल्याही आईवरती अशी वेळ नाही हो. तिला कृष्णाचा त्रास नाही सहन झाला. मग तिने स्वतःलाच एका खांबाला बांधून घेतलं. आता कल्पनाताईंना आठवतंय कशा प्रकारे त्या सारख्या रडत होत्या. म्हणजे हे अर्जुनला आठवतंय. चैतन्य म्हणतो, पुढे काय झालं. कल्पनाताई सांगतात, अरे श्रीकृष्णाला यशोदेचा त्रास सहन नाही झाला. मग श्रीकृष्णाने सूर्याला त्याच्या ज्वाला तापवायला सांगितल्या आणि तो रणरणत्या उन्हामध्ये तशाच पायाने उभा राहिला. त्याचं अंग भाजत होतं, पाय पोळत होते. हे बघून गवळणी धावत यशोदेकडे गेल्या आणि म्हणाल्या, बाई ग, सोड ग तुझ्या लेकराला. त्याच्यात जे गुण आहेत ना ते दुसरे कोणातच नाहीये ग. आणि इथे ना प्रेक्षकांनो, सायलीने जो पाळणा गायला ना तो पूर्णाजीला आठवतो की कशा प्रकारे गुरुजींनी सांगितलं होतं की ज्या स्त्रीमध्ये ममता आहे तीच छान प्रकारे पाळणा गाऊ शकते. आणि आता सायलीला सुद्धा खूप रडायला येते. आणि हे पूर्णाजीलाच आठवतं की कशा प्रकारे त्यांनी सायलीला खाली घेऊन यायला सांगितलं. हे सगळं त्यांनी आपल्याला रिमेंबर करून दिलंय प्रेक्षकांनो. आता हे कल्पनाताई म्हणतात, यशोदा धावतच श्रीकृष्णाकडे गेली आणि त्याला म्हणाली, माफ कर बाळा, मी तुला खोलीत कोंडून ठेवलं. आणि प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो, मम्मा अगं श्रीकृष्णाला कोंडून नव्हतं ठेवलं ग, त्याला बांधून ठेवलं होतं ना उखळाला. प्रेक्षकांनो, नकळत का होईना पण कल्पनाताईंनी का सायलीला शिक्षा केली हे किती सुंदररित्या त्यांनी प्रेझेंट केलंय. अप्रतिम अप्रतिम. मी आजच्या रिव्ह्यूला ना पूर्ण 5 स्टार देणार आहे. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, शिक्षा ती शिक्षाच आहे ना रे शेवटी. वा, सुरेख हं कल्पनाताई, मानलं तुम्हाला. सायली म्हणते, आई ही कथा इथेच नाही हं संपली. मग श्रीकृष्ण म्हणाला, कुठलीही आई आपल्या मुलाच्या भल्यासाठी शिक्षा करते ना. आणि त्या शिक्षेमागे राग नसतो, त्या शिक्षेमागे माया असते, ममता असते. अशी उदंड माया फक्त आईच आपल्या मुलावर करू शकते. माझी देवकी कुठे हे मला माहीत नाही आई. माझ्यावर तितकंच भरभरून प्रेम करणारी माझी यशोदा मात्र तुम्हीच आहात. आणि एका क्षणात पूर्णाजीला त्यांची चूक कळलीये प्रेक्षकांनो, आणि प्रतापरावांना सुद्धा. आणि इथे कल्पनाताईंनी सायलीला पटकन त्यांच्या कुशीत घेतले आणि दोघीही सासासुना खूप रडत असतात. पूर्णाजीला रिअलाइज झालंय की सायली कल्पनाताईंसाठी किती महत्त्वाची आहे. आणि आता पुढे आपण दहीहंडी बघणार आहोत, ज्याची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत होतात. आता अर्जुन आणि अश्विन दोघंही जण दहीहंडी कुठे लावायची त्याची चर्चा करतात. प्रतापराव म्हणतात, अरे बाबा लवकर करा, पण काही धिंगाणा घालू नका, सण सणासारखा साजरा करा. अगं आवर ग विमल लवकर. इकडे सायली मॅडमनी ती मटकी रंगवली आहे छान. अर्जुन म्हणत असतो, अहो मॅडम झालं का तुमचं रंगवून, आज आहे दहीहंडी, नेक्स्ट वीक नाही आहे. अर्जुनने आता ती हंडी आणली आहे. अश्विन कौतुक करत असतो, वा मिसेस सायली सुभेदार, काय कलाकुसरी केली आहे याच्यावर, आर्टिस्टच निघालात तुम्ही. चैतन्य म्हणतो, कमाल आहे रे. अर्जुन म्हणतो, त्यात काय घालायचं ते मम्माला विचारा. आता प्रतापराव गाई करत असतात, आवरा रे आवरा पटकन. आणि आज इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. मी तुम्हाला अगदी डिटेल रिव्ह्यू दिलाय प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख दाखवलाय त्यांनी. आज नक्की टीव्हीवर एन्जॉय करा. आणि आज म्हणजे पुढे त्यांनी तोच प्रोमो दाखवलाय की सायली आणि अर्जुन दोघे मिळून दहीहंडी फोडताय आणि अर्जुनरावांना अचानक साक्षात्कार झालाय की ते सायलीवर प्रेम करताय. म्हणजे आता प्रेमाची कळी उमलायला लागली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर कसा वाटला तुम्हाला माझ्या आवाजात हा रिव्ह्यू ऐकायला, मला नक्की कळवा प्रेक्षकांनो. आणि तुम्हाला रोज माझ्या आवाजात ऐकायचं असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.